पंचगंगा नदीघाटावर बुधवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली। पाय घसरून नदीच्या पात्रात पडलेल्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला पंचगंगा आरती मंडळाच्या सदस्यांनी आणि स्थानिक मासेमारांच्या सतर्कतेमुळे सुखरूप वाचवलं। रमेश गवळी यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून या महिलेला जीवनदान दिलं। पंचगंगा नदीघाटावर बुधवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली। बुधवारी सायंकाळी 6:30च्या सुमाराला सोमवार पेठ इथं राहणारी एक 70 वर्षीय वृद्ध महिला पंचगंगा घाट परिसरात होती। घाटावर वावरत असताना अचानक त्या महिलेचा पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या। ही घटना पाहताच जवळच मासेमारी करणाऱ्या तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला। आरडाओरडा ऐकताच तिथे उपस्थित असलेले पंचगंगा आरती मंडळाचे सदस्य धावून आले। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मंडळाचे सदस्य रमेश गवळी यांनी क्षणाचाही विलंब न लावता अंगावरच्या कपड्यांनिशी नदीच्या पात्रात उडी घेतली। त्यांनी अथक प्रयत्नांनी बुडणाऱ्या वृद्ध महिलेला सुखरूप काठावर आणलं। महिलेची प्रकृती पाहता उपस्थितांनी तातडीनं 108 रुग्णवाहिकेला फोन केला, मात्र तिथून प्रतिसाद मिळाला नाही। अशा वेळी किशोर घाटगे यांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला। या कॉलला प्रतिसाद देत अवघ्या 3 मिनिटात पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी तातडीनं वृद्ध महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवलं। पंचगंगा आरती आणि विहार मंडळाचे कार्य केवळ धार्मिक कार्यापुरतं मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपण्यातही हे मंडळ अग्रेसर आहे। रमेश गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आतापर्यंत तब्बल 48 जणांचे प्राण वाचून त्यांना जीवनदान दिलंय। त्यांच्या या धाडसाचं आणि तत्परतेचं सर्वत्र कौतुक होतंय।